आणि चित्रपट आणि नाटकामध्ये खास करून कुठेतरी आपण काट टाकणं पण तितकीच गरजेची आहे, महत्वाचं आहे. आणि इतक्या ताकदीचा महाराष्ट्र मला नाही वाटत इतर दुसऱ्या कुठच्याही गोष्टीमध्ये कमजोर पडेल, पण सगळ्यांनी या गोष्टीसाठी सहकार्य करणं पण तितकंच गरजेचं आहे. मराठी भाषा या विषयावरती खूप वेळ बोलता येईल, पण जाता आता मी आपल्याला फक्त एवढंच सांगेन, तुम्ही जे OTT प्लॅटफॉर्म्स बघता, ज्याच्यावरती नेटफ्लिक्स आहे, ज्याच्यावरती Amazon आहे, ज्याच्यावरती अनेक गोष्टी आहेत, आज अनेक चित्रपट येतात आणि त्या चित्रपटांचे डब्ड व्हॉइसेस, आवाज हे तामिळमध्ये असतात, तेलुगूमध्ये असतात, कन्नडामध्ये असतात. खूप ठराविक चित्रपट आहेत, तुम्ही सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल. खूप ठराविक चित्रपट आहेत की जे चित्रपट मराठीमध्ये देखील आहेत. मी मराठी डब असलेले चित्रपट नेहमी बघतो, मुद्दामून बघतो, कारण त्या सगळ्यांना कळलं पाहिजे की महाराष्ट्रामधला जो मराठी माणूस आहे तो त्यांचे चित्रपट मराठीमध्ये बघतो, भले इंग्रजी येत असलं तरी. तुम्हाला काय वाटलं दक्षिणेतल्या राज्यांना काही हिंदी येत नाही, त्याला समजत नाही? त्याला समजतं, पण तो हट्ट असतो की माझ्या भाषेत तुम्ही चित्रपट आणा तर बघीन. आपण आपल्या भाषेसाठी हट्ट केला पाहिजे. आपण कशाला आपली भाषा सोडायची आहे? काही आवश्यकता नाही या गोष्टींची. मी मागे एकदा माझ्या भाषणामध्ये उदाहरण दिलं होतं. रवींद्रनाथ टागोर यांना मॅगसेस अवॉर्ड आहे, जगातली खूप मोठा अवॉर्ड आहे ते. रवींद्रनाथ टागोरांचं सर्व साहित्य हे बंगालीत आहे आणि त्यांचं सर्व साहित्य बंगालीत असून देखील जगाने त्यांची दखल घेतली. ते त्यांच्या भाषेपासून दूर गेले नाहीत, पण जगाला त्यांच्या भाषेकडे वळवलं आणि मॅगसेस अवॉर्ड द्यायला लावलं. सत्यजित रे इतके मोठे दिग्दर्शक बंगालमधले, एक चित्रपट सोडला त्यांचा, एक चित्रपट, तर त्यांचे सर्व चित्रपट बंगालीमध्ये आहेत, सर्वच्या सर्व चित्रपट. पण ऑस्करचा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हा सत्यजित रेनं त्यांना दिलाय.